नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भेंडे गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधील तिसरं एक्झाम्पलमधलं पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल सॉल्व केलं होतं. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल्स of practice set 1.3 is three examples are 3. Solve the following simultaneous equation. Using Cramer's rule. Third example है थर्ड म्हटलं तिसरं एक्झाम्पल काय दिलेलं आहे x plus 2y is equal to -1. First example, and another example, 2x minus 3y is equal to 12. X plus 2y is equal to -1, and another example, 2x minus 3y is equal to 12. This is a simultaneous equation, is the standard form. आता या सायमल्टेनियस इक्वेशनला आपल्याला कॅमर्स रूलच्या सहाय्याने करायचं असेल तर आपण या ठिकाणी जे इक्वेशन घेतले होते काय स्टँडर्ड फॉर्म a1x प्लस b1y बरोबर c1 इक्वेशन 1. अनदर इक्वेशन a2x प्लस b2y बरोबर c2 इक्वेशन नंबर 2. तर या ठिकाणी आपल्याला कोएफिशियंट a1 b1 a2 b2 हे कोएफिशियंट काढायचे आपल्याला. त्यामुळे आपण लिहू शकतो सोल्युशन लिहू शकतो या ठिकाणी x प्लस 2y बरोबर -1 इक्वेशन नंबर 1 अँड 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 इक्वेशन नंबर 2. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला कोएफिशियंट लिहायचे आहे a1 b1 c1 लिहायचे आहे. हेअर या ठिकाणी किती a1 एक्सचा कोएफिशियंट किती a1 तर एक्स पाशी कोएफिशियंट आहे का काही नाही आहे म्हणजे किती घ्यायचं या ठिकाणी 1 घ्यायचा आणि म्हणून या ठिकाणी a1 इज इक्वल टू 1. नंतर वायचा कोएफिशियंट काय b1 आहे तर या ठिकाणी वायचा कोएफिशियंट काय 2 आहे प्लस 2 आहे म्हणून हे झालं b1 is equal to 2 and c1 is the elements. c1 is number तर नंबर काय या ठिकाणी c1 चा -1 आहे तर c1 is equal to -1. सेकंड इक्वेशनचा कोएफिशियंट एक्सचा कोएफिशियंट किती आहे a2 आहे तर a2 is equal to 2 a2 is equal to 2 वायचा कोएफिशियंट किती आहे b2 आहे तर b2 किती आहे या ठिकाणी कोएफिशियंट वायचा कोएफिशियंट किती आहे चिन्ह सहित लिहायचा -3 b2 इज इक्वल टू -3 अँड हा नंबर आहे c2 म्हणजे काय 12 तर c2 इज इक्वल टू 12. तर या ठिकाणी आपण कोएफिशियंट लिहिले आणि कॅमर्स रूलमध्ये आपल्याला सॉल्व करत असताना डिटर्मिनंटच्या सहाय्याने करता येते. तर कॅमर्स रूलमध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी dx dy हे काढायचे आपल्याला. त्यामुळे आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी काढू. डीचं काय फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2 सरळ a1 a2 b1 b2. पुट द व्हॅल्यू ऑफ a1 a2 b1 b2. a1 किती आहे 1 2 a1 आहे 1 and 2
B1 किती आहे 2, B2 किती आहे -3, इथे लिहायला लागेल 2 - 3. आणि हा डिटर्मिनंट आहे. या डिटर्मिनंटला आपल्याला या क्रॉस मल्टिप्लिकेशननं पहिले सुरुवातीला गुणाकार करायचा फर्स्ट टाईम. याच पोझिशननं असायला पाहिजे 1 × -3. आणि डिटर्मिनंट सॉल्व करत असताना आपल्याला हे ब्रॅकेट्समध्ये घ्यायचे आहे. म्हणून इथे लिहितो मी या ठिकाणी = काय घेईन ब्रॅकेट्समध्ये 1 × -3 फर्स्ट ब्रॅकेट्स. आणि डिटर्मिन करत असताना साईन लिहायचं मायनस साईन लिहायचं. आणि अनादर दुसरा क्रॉस मल्टिप्लिकेशन हा सुद्धा आपल्या ब्रॅकेट्समध्ये घ्यायचा. किती आहे मग 2 × 2 -2 × 2. सॉल्व दिस, सिम्प्लिफाय. एक साईन मायनस आहे म्हणजे मायनसच 3 1 r 3. पुन्हा या ठिकाणी साईन मायनस आहे, ब्रॅकेट्समध्ये कुठलीच साईन नाही आहे म्हणजे ब्रॅकेट्समध्ये काय आहे प्लस साईन आहे म्हणजे प्लस आहे. म्हणून या ठिकाणी 2 × 2 काय झाली तर 4. आणि या ठिकाणी एकापेक्षा अनेक चिन्ह मायनस येत असेल तर अशा वेळेस साईन मायनसच लिहायचं आणि बाकीच्या नंबरची बेरीज करायची, ॲडिशन करायची. 4 + 3 7. या ठिकाणी आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ D काढलेली आहे. अशा प्रकारे आपण D घेतलेला आहे. आता काय काढली आपण Dची व्हॅल्यू? D = -7. नंतर व्हॅल्यू आहे D ऑफ X. नंतर कोणती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे? D ऑफ X. कोएफिशियंट तेच राहील आपल्याला, बाकी त्या कोएफिशियंटच्या सहाय्याने आपल्याला बाकीच्या किमती काढायच्या आहे. काय D ऑफ X? D ऑफ Xमध्ये हा फॉर्म्युला पार्ट असणं महत्त्वाचं आहे. D ऑफ X = काय घेत असतो आपण? C1 C2 B1 B2. याचं मी तर C1 C2 B1 B2. अशा प्रकारे हा फॉर्म्युलाचे 2 एक्झाम्पल तुम्हाला मी सोडून दिलेले आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंटच्या सहाय्याने सॉल्व करायचं आहे. टाका सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ द कोएफिशियंट C1 C2 किती आहे -1, C2 किती आहे 12. सरळ याच्यामध्ये C1च्या ठिकाणी -1 करा. पुट द व्हॅल्यू ऑफ C1 इज -1 अँड पुट द व्हॅल्यू ऑफ C2 = 12. अनदर कोएफिशियंट B1 B2, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ B1 B2 इन दिस इक्वेशन. B1 किती आहे तर 2 आणि या ठिकाणी किती आहे -3. अशा प्रकारे हा डिटर्मिनंट झाला. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करत असताना आपण लिहू शकतो या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन या साईडने करायचं सुरुवातीला. काय लिहिलं ब्रॅकेट्समध्ये लिहायचं -1 × -3 फर्स्ट ब्रॅकेट्स. आणि डिटर्मिनंट केल्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटनंतर मायनस साईन लिहित असतात. त्यानंतर अनादर क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 × 2. तर या ठिकाणी लिहायचं मग सिम्प्लिफिकेशनमध्ये मायनस काय आला प्लस झाला. त्या ठिकाणी किती आले +3 मायनस हे साईन मायनस आणि या ठिकाणी याचा ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 12 × 2 24. पुन्हा या ठिकाणी आपल्याला मायनस साईन आहे, म्हणजे सबट्रॅक्शन. ग्रेटर नंबर स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि ग्रेटर नंबरची साईन द्यायची. ग्रेटर नंबर इज 24ची साईन आहे मायनस, म्हणून या ठिकाणी उत्तर आलं -21. या ठिकाणी व्हॅल्यू निघाली D ऑफ X निघाली -21. आता त्यानंतर आपल्याला काढायचं आहे D ऑफ X किती निघाली D ऑफ X = -21. आणि आता व्हॅल्यू काढायची आपल्याला dy. फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy इन द कॅमर्स रूल. सबस्टिट्यूट द कोएफिशियंट
इन दिस फॉर्म्युला. काय फॉर्म्युला dy, देअरफॉर dy इज इक्वल टू कोएफिशियंट सुरुवातीचे घ्यायचे a1 a2 c1 c2 पाठ ठेवायचे a1 a2 c1 c2 सबस्टिट्यूट व्हॅल्यू इन दिस कोएफिशियंट. a1 a2 किती आहे a1 a2 निघालेला आहे 1 and 2 1 2 c1 c2 is -1 and 12. c1 substitute value of c1 is equal to -1 and c2 is equal to 12. And simplification in this determinant. First coefficient cross multiplication in this side and brackets 1 multiplied by 12 minus फर्स्ट ब्रॅकेट घेतल्यानंतर मायनस साईन लिहायचं आणि अनादर क्रॉस मल्टिप्लिकेशन अनादर ब्रॅकेट्समध्ये घ्यायचं. काय अनादर 2 मल्टिप्लाइड बाय -1. हे -1 याज इट इज जशाच तसं राहील, याच्यामध्ये बदल करता येणार नाही या साईनमध्ये, परंतु मायनस साईन असल्यामुळे अनादर ब्रॅकेट्समध्ये लिहायचं 2 मल्टिप्लाइड बाय -1. आणि या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 12 इंटू 1 12. या ठिकाणी मात्र इथं मायनस साईन आला 2 इंटू 1 म्हणजे -2 आला आणि हे मायनस साईन आहे म्हणून मायनस मायनस इथं साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं आहे. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस काय होत असते प्लस होते आणि प्लस झाल्यामुळे 2 इंटू 1 इज इक्वल टू 2 आणि 12 प्लस 2 किती झाले या ठिकाणी 14. अशा प्रकारे या ठिकाणी आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी काढलं dx काढलं अँड dy सुद्धा काढलेलं आहे. किती काढले dy 14. आणि अशा प्रकारे आपल्याला या सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये कोएफिशियंट लिहून घ्यायचे. कोएफिशियंट लिहिल्यानंतर डीची किंमत काढायची dx काढायची dy काढायचे आणि या ठिकाणी नंतर मग कॅमस रूलचा उपयोग करायचा आपला फाइंड युजिंग कॅमस रूल. using कॅमस रूल. कॅमस रूलचं साइन आहे. काय कॅमस रूल्स आहे? कॅमस रूल आहे देअरफॉर x इज इक्वल टू dx अपॉन d. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ dx अँड d इन दिस इक्वेशन. पुट द व्हॅल्यू ऑफ dx इज इक्वल टू -21 आपण काढलेले आहे -21 अपॉन फाइंड द व्हॅल्यू ऑफ d इज इक्वल टू -7 अँड सिम्प्लिफिकेशन. न्यूमिरेटरमध्ये साईन मायनस आहे, डिनॉमिनेटरसुद्धा मायनस आहे, भागाकारामध्ये सुद्धा डिवायडेशनमध्ये सुद्धा मायनस मायनस प्लस होते आणि प्लस मायनस मायनस होते. म्हणजे मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशनचे रूल्ससुद्धा सारखेच आहे. म्हणून या ठिकाणी मायनस मायनस प्लस होईल आणि 7 आपल्याला 21ला डिवाईड करायचं आहे. 7 1 R 7 7 3 R 21 7 1 7 7 3 21. डिनॉमिनेटरच्या 1ला व्हॅल्यू नाही, साईन मायनस मायनस प्लस झाले आणि फायनल ॲन्सर आला आपलं या ठिकाणी 3. आणि म्हणून या ठिकाणी देअरफॉर x इज इक्वल टू किती आलं आपल्या ठिकाणी 3 आलं. अशाच प्रकारे अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू dy अपॉन d फॉर्म्युला आहे. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ dy अँड d इन दिस इक्वेशन dy 14 dy सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ dy इज इक्वल टू 14 आपण काढलेले फाइंड द व्हॅल्यू ऑफ केलेले डीवायची व्हॅल्यू 14 आणि अपॉन d इज इक्वल टू -7. परंतु या डिवायडेशनमध्ये एकाच ठिकाणी 7 आहे, मायनस साईन आहे. मायनस साईन न्यूमिरेटरमध्ये असो डिनॉमिनेटरमध्ये असो किंवा मिडल टर्ममध्ये असो या ठिकाणी तर कुठे जरी असाल तर साईन मायनसच घ्यायची आपल्याला एक साईन असेल तर. आणि बाकीच्या नंबरचं काय करायचं आपल्याला डिवायडेशन करायचं. 7 R 7 7 2 R 14 7 1 7 7 2 14. आणि या 1ला व्हॅल्यू नाही, डिनॉमिनेटरच्या 1मध्ये जर 1 आला तर त्या 1ला काही व्हॅल्यू नसतात. म्हणजे याचं फायनल ॲन्सर आलं -2. ॲन्सर आलं -2. अशा प्रकारे एक्सची आणि आपण वायची किंमत या ठिकाणी काढलेली आहे आणि म्हणून देअरफॉर y इज इक्वल टू -2. अशा प्रकारे
एक्स अँड वायची किंमत आपण घेतलेली आहे. मग याचं ॲन्सर लिहायचं एक्स वाय. देअरफॉर फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स काढली आपण. एक्स किती काढली तर 3 काढली. 3 कॉमा वाय किती काढलेली आहे -2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. गिवन सायमल्टेनियस इक्वेशन असे लिहू शकतो आपण. गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. अशा प्रकारे आपण कॅमस रूलच्या सहाय्याने फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय आपल्याला काढता येतात. जर परीक्षेमध्ये तुम्हाला जर कॅमस रूलच्या सहाय्याने म्हटलं तर कॅमस रूलच्या सहाय्यानेच त्याच्या व्हॅल्यू काढायच्या. ग्राफिकल मेथड म्हटलं तर ग्राफिकल मेथडनंच त्याचं उत्तर काढायचं. आणि सायमल्टेनियस असेल आपला नॉर्मल फॉर्म स्टँडर्ड फॉर्म तर त्या पद्धतीनं ज्या सगळ्या पद्धतीचे गणित आपण तुम्हाला सविस्तर घेतलेले आहे अशाच प्रकारचं समोरचं एक्झाम्पल पाहूया आपण. चौथं एक्झाम्पल. प्रॅक्टिस सेट 1.3 म्हटलं आता तिसऱ्यातलं चौथं एक्झाम्पल. काय एक्झाम्पल? चौथं एक्झाम्पल आहे 6x - 4y is equal to -12. First example. Another example 6x - 4y was -12. 8x - 3y is equal to -2. 8x - 3y is equal to -2. 6x - 4y is equal to -12 and 8x - 3y is equal to -2. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रॅक्टिस सेट 1.3 म्हटलं तिसऱ्यातलं हे फोर्थ एक्झाम्पल आहे. आणि फोर्थ एक्झाम्पलचा आपण ऑब्झर्वेशन करत असताना आपल्या लक्षात असायला पाहिजे का हे इक्वेशन आपल्या सायमल्टेनियसच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का. कारण काय इज इक्वल टूच्या बाजूला एक्स वाय आहे, 2 व्हेरिएबल आहे आणि त्याचा डिग्री 1 आहे. या ठिकाणी तसंच आहे म्हणून हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. आणि आपल्याला कॅमस रूलच्या सहाय्याने सॉल्व करायचं असल्यामुळे या ठिकाणी याचे कोएफिशियंट कॅमस रूलचा स्टँडर्ड फॉर्म हा आहे आणि यानुसार कोएफिशियंट आपल्याला घ्यायचे आहे. तर आपण लिहू शकतो सोल्युशन. उत्तर सुरू करू आपण इथं. सोल्युशन फर्स्ट एक्झाम्पल 6x - 4y is equal to -12. Example equation number 1. And another equation 8x - 3y 8x - 3y is equal to -2. Equation number 2. पण इथं कोएफिशियंट लिहून घ्यायचे. हिअर कोएफिशियंट लिहून घ्यायचे. काय कोएफिशियंट याला लक्षात घ्यायचं A1 एक्सचा कोएफिशियंट इथे A1 आहे तर एकचा कोएफिशियंट इथे किती आहे 6 आहे म्हणून A1 is equal to 6. लक्षात द्या कशा प्रकारे घेतो हे. त्यानंतर इथं वायचा कोएफिशियंट किती आहे B1 आहे तर मग वायचा कोएफिशियंट इथं -4 आहे म्हणून B1 is equal to -4 कॉमा B1 is equal to -4 and C1 is equal to number. C1 किती आहे -12. C1 is equal to -12.
अनादर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा एक्सचा कोएफिशियंट A2 आहे, म्हणून या ठिकाणी सेकंड एक्झाम्पलमध्ये एक्सचा कोएफिशियंट 8 आहे, म्हणून A2 इज इक्वल टू 8. A2 इज इक्वल टू 8. त्यानंतर B1 आहे तर B2 करून टाकायचं. B2 इज इक्वल टू सेकंड एक्झाम्पल B2 इज इक्वल टू वायचा कोएफिशियंट B2 आहे, या ठिकाणी वायचा कोएफिशियंट किती आहे चिन्ह सहित लिहायचं आपल्याला -3 कॉमा and C2 इज इक्वल टू लास्ट नंबर C2 काय C2 इज इक्वल टू -2 C2 इज इक्वल टू -2. अशा प्रकारे आपल्याला स्टँडर्ड फॉर्मचं जे इक्वेशन आहे या इक्वेशनवरून आपल्याला ह्या किमती घ्यायच्या आहे. याला म्हणायचं A1 B1 C1, याला म्हणायचं A2 B2 C2. तर अशा प्रकारे A1 6 B1 -4 C1 -12 A2 8 B2 -3 and C2 इज इक्वल टू -2. आणि आता आपल्याला फाइंड व्हॅल्यू ऑफ डी कॅमस रूल्सनं काढत असताना आपल्याला डीची किंमत माहीत पाहिजे, डी एक्सची किंमत माहीत पाहिजे आणि डी वायची किंमत माहीत पाहिजे, म्हणून डी इज इक्वल टू काय सूत्र आहे A1 A2 B1 B2 इज इक्वल टू सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ A1 A2 B1 B2. A1 किती आहे A1 A2 6 8 B1 B2 आहे -4 -3. आणि आता याचं सिम्प्लिफिकेशन करायचं तर पण आणि या ठिकाणी डिटर्मिनंट सॉल्व करत असताना या साईडनं पहिले सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन फर्स्ट टाईम हे घ्यायचं या पोझिशननं काय आणि डिटर्मिनंट घेत असताना ब्रॅकेट्समध्ये घ्यायचं 6 मल्टिप्लाइड बाय -3 मायनस साईन अनादर ब्रॅकेट्स काय अनादर ब्रॅकेट्समध्ये लिहायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 मल्टिप्लाइड बाय -4 किंवा -4/8 जरी लिहिलं तरी सारखंच असतात. गुणाकार कोणत्याही दोन संख्येने केला तर गुणाकार तोच येत असतो, म्हणून अशा प्रकारे लिहिलं 8 मल्टिप्लाइड बाय -4 6 मल्टिप्लाइड बाय -3 मायनस साईन ॲज इट इज. डिटर्मिनंटमध्ये हे मायनस साईन जशा तसं ठेवायचं सूत्रांच्या सहाय्यानुसार. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन फर्स्ट ब्रॅकेट्स 6 मल्टिप्लाइड बाय -3 one sign is minus, therefore the sign is minus because 6 is the sign is plus and 3 is the sign is minus. The formula of plus into minus is equal to minus. परंतु आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे एक जर साईन मायनस असेल तर मायनसच साईन द्यायचं आणि बाकी संख्येचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करा. 6 into 3 18. फर्स्ट पहा या ठिकाणी मायनस साईन आहे परंतु या ठिकाणी मायनस साईन आहे मायनस या ठिकाणी साईन नाही म्हणजे प्लस आहे म्हणून पहिले साईन घ्यायचं कधीच साईनचा मल्टिप्लिकेशन फर्स्ट करायचं मायनस प्लस कारण मल्टिप्लिकेशनचा नियम आहे कारण या ठिकाणी साईन नाही आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे आणि त्यामुळे मायनस प्लस होते आणि प्लस मायनस असेल तर मायनस झालं असतं. तर त्यामुळे हे मायनस साईन इथं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं आहे पुन्हा एक साईन मायनस आहे म्हणून मायनस गुणिला मायनस प्लस होतात आणि बाकी संख्येचा गुणाकार नंबरचा 8 मल्टिप्लाइड बाय 4 8 चूक 32 32. अशा प्रकारे या ठिकाणी आपण इथं सिम्प्लिफिकेशन केलं परंतु आपल्या लक्षात येते का सुरुवातीला मायनस साईन आहे मग एक साईन जर मायनस असेल तर ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि ग्रेटर नंबरची साईन द्यायची. किती मग 32मधून 18 गेले 32 - 18 इथून 2मधून 8 जात नाही म्हणजे 12 घेतले 12मधून 8 गेले 4 हातचाला 1 3मधून 1 and 1 2 गेले 1 म्हणजे आले इथं 14. म्हणजे या ठिकाणी ॲन्सर आला 14. ग्रेटर नंबरची साईन आहे 32ची प्लस कोणत्याही नंबरची साईन राईट साईडला असतात त्या संख्येच्या राईट हँड साईडला जी लेफ्ट हँड साईडला जी साईन असते त्याला त्या संख्येची साईन म्हणत असतो आपण म्हणून या ठिकाणी प्लस आहे प्लस लिहायची गरज नाही म्हणजे ते किती आलं 14 आणि त्यामुळे या ठिकाणी व्हॅल्यू आली डी इज इक्वल टू 14. अशा प्रकारे या ठिकाणी फर्स्ट व्हॅल्यू काढली आपण या ठिकाणी फोर्थ इक्वेशनची डी इज इक्वल टू 14. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी एक्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी एक्स. काय सूत्र आहे डी एक्स सूत्र आहे डी एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय C1 C2 आणि B1
B2. हां सबट्यूट C1 C2 किती आहे C1 आहे सबट्यूट व्हॅल्यू ऑफ C1 C2 इन दिस इक्वेशन C1 and C2 किती आहे -12 -2 -12 -2 सबट्यूट व्हॅल्यू ऑफ B1 B2 B1 किती आहे -4 -3 -4 -3 अँड सिम्प्लिफिकेशन आपल्याला तुम्हाला सांगितलं होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना या साईडनं पहिले फर्स्ट मल्टिप्लिकेशन करायचं तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करूया आपण तर या ठिकाणी फर्स्ट काय पडेल ब्रॅकेटमध्ये -12 मल्टिप्लाइड बाय -3 फर्स्ट ब्रॅकेट्स नंतर डिटर्मिनंटमध्ये मायनस साईन घेत असतो आपण सूत्र साईन आहे आणि अनादर ब्रॅकेट्समध्ये अनादर नंबर लिहायचे -2 मल्टिप्लाइड बाय -4 -2 मल्टिप्लाइड बाय -4 सिम्प्लिफिकेशन तर मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस असं तुम्हाला सांगायला प्लस होते प्लस आलं 12 मल्टिप्लाइड बाय 3 12 2 24 12 3 36 36 हे 36 आले परंतु या ठिकाणी पहा या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये काय होते मायनस मायनस प्लस प्लस झालं प्लस मल्टिप्लाइड बाय मायनस मायनस प्लस मायनस म्हणजे अशा प्रकारे हे मायनस बरं एक स्टेप वाढेल आपली आणि या ठिकाणी घेऊ शकतो आपण इथं 2 × 4 मायनस मायनस प्लस प्लस 8 आणि या ठिकाणी मग हे झालेलं आहे 36 -8 आणि इथं मायनस साईन आलं म्हणजेच काय आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं आहे 36मधून 8 गेले 36 -8 6मधून 8 जात नाही कॅरी घेतला 16 झाले 16मधून 8 गेले 8 राहिले ते 1 दिला 3मधून 1 गेले किती राहिले या ठिकाणी 28 तर अशा प्रकारे या ठिकाणी सबट्रॅक्शन आली 28 ग्रेटर नंबर आहे 36चा काही नाही तर प्लस आहे म्हणून प्लस साईन लिहायची गरज नाही म्हणून या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx = 28 आली dx किती आली आपली 28 फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx किती आली आपण 28 तर अशा प्रकारे या ठिकाणी डी काढलं आपण dx काढलं dx किती आहे 28 आणि अशाच प्रकारे फायनल व्हॅल्यू ऑफ dy इन दिस इक्वेशन बाय युझिंग कॅमस रूल या ठिकाणी समोरचा आहे देअरफॉर फाइंड व्हॅल्यू ऑफ dy काय फॉर्म्युला डीवायचा डीवायचा फॉर्म्युला फर्स्ट कोएफिशियंट a1 a2 c1 c2 सबट्यूट व्हॅल्यू ऑफ a1 a2 c1 c2 a1 किती आहे a1 a2 6 8 a1 a2 6 8 c1 c2 -12 -2 अशा प्रकारे हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची a1 a2 c1 c2 a1 a2 a1 a2 6 8 c1 c2 c1 is -12 c2 is -2 as it is and simplify the determinant cross multiplication in this side and brackets मध्ये लिहायचं write down the determinants ब्रॅकेट्समध्ये घ्यायचं 6 मल्टिप्लाइड बाय -2 या ठिकाणी कधीही याचा मल्टिप्लिकेशन करत असताना या साईडने मल्टिप्लिकेशन करायचं डिटर्मिनंटमध्ये ब्रॅकेट्समध्ये घ्यायचं फर्स्ट ब्रॅकेट्स नंतर मायनस साईन ॲज इट इज लिहायचं आणि अनादर ब्रॅकेट्समध्ये दुसरे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे काय 8 मल्टिप्लाइड बाय -12 आणि आता त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं 6 मल्टिप्लाइड बाय -2 -8 मल्टिप्लाइड बाय -12
या साईन एकच साईन आहे, या ब्रॅकेट्समध्ये एकच साईन आहे म्हणून -6 × 2 12 साईन 2 12. आणि पुन्हा पहा या ठिकाणी एक साईन मायनस आहे, एक साईन मायनस आहे, मायनस मायनस प्लस, कारण मल्टिप्लिकेशनचा रूल आहे, कारण या ठिकाणी साईन नाही आहे म्हणजे साईन मल्टिप्लिकेशनचं असते. आणि मल्टिप्लिकेशन असल्यामुळे पहिलेच कधी साईनचा पहिले मल्टिप्लिकेशन करायचा, मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस, हे झाले या ठिकाणी प्लस 8 प्लस किती झालं मग आपल्याला या ठिकाणी पहा 12×8 = 84 प्लस 84. आणि 84 मधून 12 गेले, किती राहिले 84 मायनस 12, 4 मधून 2 गेले 2 राहिले, 8 मधून 1 गेले 7 राहिले. आणि या ठिकाणी ग्रेटर नंबरचं साईन आहे प्लस, मायनस साईन असल्यामुळे सबट्रॅक्शन केलं. सबट्रॅक्शन करत असताना ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करायचा, ग्रेटर नंबरची साईन द्यायची, म्हणजेच या ठिकाणी किती आला आता ॲन्सर आला आपलं 72. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy काढलं. dy = 72. त्या ठिकाणी घेतलं आपण dy = 72. अशा प्रकारे d काढला आपण, dx काढलं आणि dy काढलं. देअरफॉर या ठिकाणी पहा 12×8 = 96 लक्षात घ्या. 12×8 आणि 96मधून आपल्याला काय मायनस करायचं आहे 12 करायचं आहे. तर या ठिकाणी पहा थोडंसं हे चुकलेलं होतं आपलं. तर 96 मायनस 12, 6 मधून 2 गेले 4 राहिले, 9 मधून 1 गेले 8 राहिले, ग्रेटर नंबर आहे प्लस साईन म्हणजे dy किती आलं 84. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी संपूर्ण किमती काढलेल्या आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला युझिंग कॅमस रूल लिहायचा आहे. युझिंग कॅमस रूल. कॅमस रूलच्या सहाय्याने सॉल्व करायचं आहे. देअरफॉर x = dx/d. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ dx किती आहे 28. पुट द व्हॅल्यू ऑफ dx = 28 अँड पुट द व्हॅल्यू ऑफ d = 14 अँड सिम्प्लिफिकेशन डिवायडेशन 14 × 40, 42 = 28, 14 × 14, 14 × 28. डिनॉमिनेटरच्या 1ला व्हॅल्यू नाही, म्हणजे आन्सर किती आलं 2 आलं. अँड सबस्टिट्यूट पुट फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. dy = d. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ dy. dy means dy किती 84. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ dy = 84 अपॉन d. d किती आहे d आहे 14 अँड सिम्प्लिफिकेशन करून टाकायचं आपल्याला या ठिकाणी. सिम्प्लिफिकेशन 14 × 14, 14 × 48, 14 सक 84, 14 × 14, 14 सक 84. 14 × 14, 14 × 6 = 84 अँड डिनॉमिनेटर 1 आहे, 1ला व्हॅल्यू नाही आहे म्हणून या ठिकाणी किती आला न्यूमिनेटरमध्ये 6 आलं. तर या ठिकाणी वायची किंमत किती आली 6 आली. आणि या ठिकाणी आली किंमत x = 2 अँड y = व्हॅल्यू आली 6. अशा प्रकारे x आणि yच्या किमती आपण या ठिकाणी काढलेल्या आहे. x = 6, x = 2 अँड y = 6 लिहू शकतो आपण या ठिकाणी आन्सर. व्हेरिएबल xy = x = 2 and y = 6 is the solution of the given equation. Is the solution of the given equation. given simultaneous equation असं म्हणू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी चौथा आणि पाचवा गणित घेतलेलंच आहे. चौथं गणित घेतलेलं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे सविस्तरपणे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.3 म्हटलं तिसऱ्यातले एकूण
4 एक्झाम्पल आपण सॉल्व करून दिलेले आहे सविस्तर पद्धतीने. आणि समोरचं 5वा आणि 6वा नंबरचा जो एक्झाम्पल आहे हे तुम्हाला होमवर्क आहे, हे तुम्ही घरी करून पहा. जर काही वेळेस डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये लिहा, मी तुमचा डाऊट सॉल्व करेल. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला मी जे हे कॅमस रूलच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशन मी जे काही सोडून दिलेले आहे हे तुम्हाला निश्चितपणे समजले असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक्स द्या आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा. आणि माझं चॅनल जास्तीत जास्त प्रमाणे कसा प्रतिसाद मिळेल याचीसुद्धा तुम्ही जनजागृती म्हणा किंवा तुम्ही त्याचा प्रचार करा, जेणेकरून तुमच्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा माहीत होईल. आणि तुम्हाला एक बारकाव्यानंसुद्धा मी हे सविस्तर असं समजून दिलेलं आहे. आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याला IMP करून ठेवा. हे 100% तुम्हाला परीक्षेमध्ये येणार, लक्षात घ्या. डिटर्मिनंट आणि हा कॅमस रूल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणामध्ये सगळ्यात शेवटी प्रकरण झाल्यानंतर या प्रकरणामधले अत्यंत महत्त्वाचे गणित कोणते ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर असं लिहून देणार आहोत. त्यानंतर याच प्रकरणावरची एक टेस्टसुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला देणार आणि ते सुद्धा तुम्ही घरी सॉल्व करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपलं या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 मधील जे उदाहरणं आहे ते घेतलेले आहे. फक्त 5वा आणि 6वा एक्झाम्पल जे आहे ते घरी तुम्ही करून पहा. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये लिहा, मी तुम्हाला त्याचा रिप्लायसुद्धा देईल. धन्यवाद.